नमस्कार. आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ कसा वापरायचा आहे ते शिकणार आहोत. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स ॲक्शन हॅपन इन द पास्ट बट कनेक्टेड टू द प्रेझेंट म्हणजे भूतकाळात घडलेली पण वर्तमानाशी संबंधित असणारी क्रिया असेल तर पूर्ण वर्तमान काळ वापरतो. रिझल्ट इज इम्पॉर्टंट नाव म्हणजे आत्ताच परिणाम महत्त्वाचा आहे, तर तेव्हा आपण पूर्ण वर्तमान काळ वापरतो. When to use present perfect tense? Life experience or where there is no exact time म्हणजे अनुभव सांगताय तुमचा जीवनाचा आणि त्याच्यामध्ये कुठलाही एक्झॅक्ट टाइम सांगत नाही आहे, तेव्हा प्रेझेंट परफेक्ट वापरतो. ॲक्शन जस्ट हॅपन, नुकतीच एखादी क्रिया घडून गेली आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतोय. त्याच्यानंतर समथिंग स्टार्टेड इन द पास्ट अँड कंटिन्यूज नाव म्हणजे भूतकाळात सुरू झालं आहे पण अजून चालू आहे. कंप्लीटेड विथ प्रेझेंट रिझल्ट म्हणजे वर्तमानावर परिणाम घडणारी एखादी क्रिया असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो आपण. आता ह्याचं अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे सकारात्मक रूप बघूया आपण. सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅज किंवा हॅव प्लस V3 म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म आपण इथे वापरणार आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार. सिंग्युलर सब्जेक्ट असेल, अफर्मेटिव्ह असेल तर सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे करता हॅज आणि हॅज किंवा हॅव प्लस V3 म्हणजे व्हर्बचं थर्ड पोझिशन प्लस कर्म. याची एक्झाम्पल बघूया सिंग्युलरची. आय हॅव फिनिश्ड माय वर्क म्हणजे मी माझं काम पूर्ण केलं आहे. ही हॅज कम्प्लिटेड द कोर्स, त्याने कोर्स पूर्ण केला. शी हॅज लर्नड इंग्लिश, तिने इंग्रजी शिकली आहे किंवा ती इंग्रजी शिकली आहे. इट हॅज स्टॉप्ड वर्किंग म्हणजे ते काम करणं थांबलं आहे. यू हॅव डन अ गुड जॉब, तुम्ही चांगलं काम केलं आहे. आता प्लुरल सब्जेक्ट्स म्हणजे अफर्मेटिव्हसाठी आपण बघूया. सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅव, आता इथे हॅज येणार नाही आहे प्लुरलला, प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आणि कर्म. यू हॅव कम्प्लिटेड द टास्क, तुम्ही ते पूर्ण केलं आहे. वी हॅव स्टार्टेड द प्रोजेक्ट, आम्ही प्रकल्प सुरू केला आहे. दे हॅव रिच द ऑफिस, ते कार्यालयात पोचले आहेत. आता याचं नेगेटिव्हचं स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस हॅज नॉट किंवा हॅव नॉट, याच्याऐवजी आपण शॉर्ट फॉर्ममध्ये हॅझंट किंवा हॅवंट पण वापरू शकतो. त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म आपण वापरणार आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म इथे येणार आहे. सिंग्युलर सब्जेक्ट नेगेटिव्हमध्ये काय असणार आहे? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव, त्याच्यानंतर नॉट म्हणजे हॅज नॉट किंवा हॅव नॉट प्लस V3 म्हणजे करता प्लस हॅज नॉट किंवा हॅव नॉट प्लस V3. उदाहरणं बघूया आपण. सिंग्युलर नेगेटिव्ह एक्झाम्पल्स. आय हॅवंट फिनिश्ड माय वर्क, मी माझं काम पूर्ण केलेलं नाही. ही हॅझंट अटेंडेड द मीटिंग, तो मीटिंगला हजर राहिलेला नाही आहे. शी हॅझंट लर्न ड्रायव्हिंग, तिने ड्रायव्हिंग शिकलेलं नाही. इट हॅझंट स्टॉप रेनिंग म्हणजे पाऊस थांबलेला नाही आहे. यू हॅवंट कम्प्लिटेड द वर्क, तुम्ही काम पूर्ण केलेलं नाही. प्लुरल सब्जेक्ट नेगेटिव्ह असेल तर सब्जेक्ट प्लस हॅव नॉट किंवा हॅवंट प्लस V3 म्हणजे करता प्लस हॅव नॉट किंवा हॅवंट प्लस V3. इथे हॅज येणार नाही आहे. प्लुरल नेगेटिव्ह एक्झाम्पल्स. यू हॅवंट सबमिटेड द फॉर्म, तुम्ही फॉर्म जमा केलेला नाही. वी हॅवंट डिसाइडेड द प्लॅन येट, आम्ही अजून योजना ठरवलेली नाही. दे हॅवंट रीच्ड होम,
म्हणजे ते अजून घरी पोहोचलेले नाही. आता क्वेश्चनचं स्ट्रक्चर म्हणजे प्रश्नार्थक रूप बघूया आपण. हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. आता ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर हॅज किंवा हॅव त्याच्याबरोबर कर्ता, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि कर्म हे आपण वापरणार आहे. सिंग्युलर क्वेश्चन बघूया आपण किंवा सिंग्युलरसाठी प्रश्न बघूया तिथे. हॅव आय कम्प्लिटेड द वर्क. आता इथे बघितलं असेल हॅव आधी आलंय. मी काम पूर्ण केलं आहे का? हॅज ही जॉईन द कंपनी. तो कंपनीत सामील झाला आहे का? हॅज शी फिनिश्ड दी एक्झाम. तिने परीक्षा पूर्ण केली आहे का? हॅज इट स्टॉप रेनिंग. पाऊस थांबला आहे का? हॅव यू चेक द मेसेज. तुम्ही मेसेज तपासला आहे का? आता प्लुरल सब्जेक्ट्स हे क्वेश्चन असतील तर प्रश्न असतील तर हॅव प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे हॅव प्लस कर्ता प्लस वर्बचं थर्ड पोझिशन आणि कर्म, त्याच्यानंतर प्रश्न मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्न. म्हणजे प्लुरल क्वेश्चन्स एक्झाम्पल्स. हॅव यू कम्प्लिटेड द असाइनमेंट. तुम्ही असाइनमेंट पूर्ण केली आहे का? हॅव वी स्टार्टेड द मीटिंग. आपण मीटिंग सुरू केली आहे का? हॅव दे रिच द स्टेशन. ते स्टेशनला पोहोचले आहेत का? आता WH क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय? WH वर्ड प्लस हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे प्रश्नार्थक शब्द असेल त्याच्यानंतर हॅज किंवा हॅव नंतर कर्ता प्लस वर्बचं थर्ड पोझिशन प्लस कर्म आणि क्वेश्चन मार्क. आता WH प्रश्न बघूया. व्हॉट हॅव यू डन टुडे. तुम्ही आज काय केलं आहे? वेन हॅज शी कम्प्लिटेड द वर्क. तिने काम कधी पूर्ण केलं आहे? वेअर हॅव दे गॉन. ते कुठे गेले आहेत? हू हॅज कॉल्ड यू. तुला कोणी फोन केला आहे? Whom have you met today? तुम्ही आज कोणाला भेटला आहात? आता बाकी बघूयात आपण. Whose book have you borrowed? तुम्ही कोणाचं पुस्तक उधार घेतलं? Why has he left early? Why has he left early? तो लवकर का निघून गेला आहे? Which course have you chosen? तुम्ही कोणता कोर्स निवडला आहे? हाऊ हॅव दे मॅनेज द वर्क. त्यांनी काम कसं सांभाळलं आहे? हाऊ मच मनी हॅव यू स्पेंट. तुम्ही किती पैसे खर्च केले? हाऊ मेनी बुक्स हॅव यू रेड. तुम्ही किती पुस्तके वाचली आहेत? हाऊ लॉंग हॅव यू वर्कड हिअर. तुम्ही इथे किती काळ काम केलं? हाऊ ऑफन हॅव दे विजिटेड. ते किती वेळा आले आहेत? हाऊ फार हॅज द ट्रेन ट्रॅव्हल्ड. ट्रेन किती अंतर प्रवास केला आहे ट्रेनने? हाऊ ओल्ड हॅज द बिल्डिंग बिकम. इमारत किती जुनी झाली आहे? ऑलरेडी म्हणजे कम्प्लिटेड. ऑलरेडी म्हणजे आधीच. जसं कम्प्लिटेड अर्लियर दॅन एक्सपेक्टेड म्हणजे जे ठरवलं आहे त्याच्या आधी संपलेलं आहे. जस्ट कम्प्लिटेड अ व्हेरी शॉर्ट टाईम अगो म्हणजे थोड्याशा वेळाच्या आधी कंप्लीट झालं आहे किंवा पूर्ण झालं आहे तेव्हा आपण जस्ट वापरतो. येट नॉट हॅपन अप टू नाव म्हणजे आत्तापर्यंत झालेलं नाही आहे किंवा अजून झालेलं नाही आहे. इवर म्हणजे काय? कधीही. ॲट एनी टाईम इन दी पास्ट म्हणजे मागच्या कुठल्याही वेळेपर्यंत. नेवर ॲट नो टाईम इन द पास्ट कधीच नाही झालेलं आहे पास्टमध्ये. सो फार फ्रॉम द पास्ट अंटिल नाव म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे मागच्या पासून आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. टिल नाव. अप टू दिस पॉइंट इन टाईम म्हणजे आत्तापर्यंत. अप टू नाव अंटिल दिस प्रेझेंट मोमेंट
म्हणजे या प्रेझेंट मोमेंटपर्यंत आता झालेलं नाही. रिसेंटली म्हणजे इन द नियर पास्ट, म्हणजे अगदीच पास्ट म्हणजे मागच्या वेळेपर्यंत अगदीच जवळ असलेल्या भूतकाळापर्यंत झालेलं नाही. लेटली, इन द रिसेंट पास्ट, इन द नियर पास्ट म्हणजे रिसेंटली म्हणजे अगदीच अलीकडे. लेटली म्हणजे इन द रिसेंट पास्ट ऑफन विथ नेगेटिव्ह, म्हणजे इन द रिसेंट पास्ट अलीकडे. आपण बऱ्याच वेळा हे नेगेटिव्ह मध्ये वापरतो, म्हणजे नकारात्मक वाक्यामध्ये वापरतो. सिन्स फ्रॉम अ स्पेसिफिक पॉइंट इन द टाइम, व्हेरी इम्पॉर्टंट. सिन्स कधी पासून, एका ठराविक वेळेपासून आपण करतोय तर आपण सिन्स वापरतोय. फॉर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे किती काळ, इतका काळ ते जे मोजतोय आपण तर त्याच्यासाठी फॉर वापरतोय. वन्स, ट्वाईस, मेनी टाइम्स म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ॲक्शन सांगतोय, एकदा, दोनदा, अनेक वेळा, तेव्हा आपण वन्स, ट्वाईस, मेनी टाइम्स असं वापरतो. आता की पॉइंट्स टू रिमेंबर. यूज हॅज ऑर हॅव म्हणजे महत्त्वाचे गोष्टी आपण लक्षात ठेवण्यासारख्या. यूज हॅज ऑर हॅव प्लस V3 म्हणजे हॅज किंवा हॅव प्लस V3 आपण वापरतोय प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. हॅज फॉर सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे ही, शी, इट असेल तर आपण हॅज वापरतोय. हॅव फॉर प्लुरल अँड फर्स्ट पर्सन म्हणजे आय, यू, वी, दे यांच्याबरोबर आपण हॅव वापरणार. कनेक्ट पास्ट टू प्रेझेंट म्हणजे भूतकाळात झालेली क्रिया आहे ती वर्तमानाशी जोडली आहे तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतोय. नो एक्झॅक्ट पास्ट टाइम ॲडवर्ब्स म्हणजे यस्टरडे, लास्ट इयर असं जर असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण नाही वापरणार आहे. म्हणजे यांसारख्या ठराविक भूतकाळाचा वेळ आपण वापरत नाही प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. ऑलरेडी, जस्ट, येट, इव्हर, नेवर, सिन्स, फॉर हे कॉमन टाइम एक्सप्रेशन्स आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरणार आहे. आणि सिन्स वापरताना तो कधी वापरणार आहे, ठराविक वेळेसाठी म्हणजे एखाद्या काळापासून सुरू झालेलं आहे तर सिन्स वापरतोय म्हणजे स्टार्टिंग पॉईंट. आणि फॉर आपण एखाद्या ठराविक कालावधीसाठी म्हणजे आपण एक मोजला आहे, फॉर 1 इयर, फॉर 2 इयर्स, फॉर 2 मंथ्स तर आपण फॉर वापरणार आहे. आता आपण दोन प्रेझेंट परफेक्ट आणि सिम्पल पास्ट मधला फरक समजून घेऊया. तर प्रेझेंट परफेक्टमध्ये स्ट्रक्चर काय आहे, हॅज किंवा हॅव प्लस V3 फॉर्म आणि सिम्पल पास्टमध्ये V2 फॉर्म आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये इट डिस्क्राइब्स ॲक्शन्स फ्रॉम द पास्ट कनेक्टेड टू द प्रेझेंट. द एक्झॅक्ट टाइम इज नॉट स्पेसिफाईड. म्हणजे काय तर एखादी ॲक्शन तुम्ही सांगताय, डिस्क्राईब करताय, वर्णन करताय, त्याचा प्रेझेंटशी म्हणजे वर्तमानाशी संबंध आहे तर प्रेझेंट परफेक्ट वापरतो. द एक्झॅक्ट टाइम इज नॉट स्पेसिफाईड म्हणजे एक्झॅक्ट टाइम प्रेझेंट परफेक्टमध्ये सांगत नाही. सिम्पल पास्टमध्ये डिस्क्राइब्स ॲक्शन्स completed entirely in the past, the exact time is often specified. म्हणजे काय की एखादी ॲक्शन पूर्णपणे झालेली असते पास्टमध्ये तर मग त्याच्यासाठी आणि याच्यामध्ये एक्झॅक्ट टाइम बऱ्याच वेळा आपण वापरतो सिम्पल पास्टमध्ये. क्रिया फक्त भूतकाळात झाली आहे आणि नेमका वेळ दिलेला असतो. आता एक्झाम्पल बघूया. आय हॅव फिनिश्ड द वर्क म्हणजे मी काम पूर्ण केलं आहे म्हणजे आता काम किंवा आता काम झालेलं आहे. आय फिनिश द वर्क यस्टरडे. आता इथे हॅव नाही वापरणार तर आय फिनिश द वर्क यस्टरडेमध्ये म्हणजे मी काल काम पूर्ण केलं आहे तर ते कशात येईल, सिम्पल पास्टमध्ये. 1 लाईन टिप बघूया आपण. टाइम मेन्शन इज इक्वल टू सिम्पल पास्ट म्हणजे जर वेळ सांगितली असेल तर सिम्पल पास्टमध्ये येईल. रिझल्ट इम्पॉर्टंट नाव म्हणजे रिझल्ट परिणाम आत्ता महत्त्वाचा आहे तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरणार आहेत.
आता कॉमन मिस्टेक्स बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या. युजिंग पास्ट टाइम वर्ड्स विथ प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय, आय हॅव मेट हिम यस्टरडे, तर ते चुकीचं आहे कारण यस्टरडे वापरलं आहे. सो आय मेट हिम यस्टरडे हे बरोबर आहे, जे की सिम्पल पास्टमध्ये वापरतो. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ठराविक भूतकाळाचा वेळ वापरत नाही. दुसरी मिस्टेक बघूया आपण, युजिंग रॉंग हेल्पिंग वर्ब्स हॅज किंवा हॅव मध्ये. ही हॅव फिनिश द वर्क चुकीचं आहे. ही हॅज फिनिश द वर्क म्हणजे ही शी इट असेल तर नेहमी हॅज वापरतो. युजिंग V2 इन्स्टेड ऑफ V3 म्हणजे शी हॅज वेंट होम, ते चुकीचं आहे कारण इथे V3 वापरणार आहे. शी हॅज गॉन होम म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये नेहमी वर्बचं थर्ड पोझिशन आपण इथे वापरतो. फॉरगेटिंग येट इन क्वेश्चन ऑर नेगेटिव्ह म्हणजे येट वापरायचं विसरून जाणं. हॅव यू फिनिश द वर्क असं नाही, तर हॅव यू फिनिश द वर्क येट नकारात्मक आणि प्रश्नांमध्ये ना. कन्फ्युजिंग सिन्स अँड फॉर, आय हॅव लिव्ड हिअर फॉर 2019 चुकीचं आहे. इथे पाहिजे आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2019 म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे. तर सिन्स काय आहे, ठराविक टाईमपासून ठराविक वेळेपासून सुरू झालं आहे. आणि फॉर कधी, तर एक कालावधी असेल तर आपण फॉर वापरतो. युजिंग प्रेझेंट परफेक्ट फॉर फिनिश पास्ट टाइम म्हणजे काय, आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री इन 2020 असं नाही चालणार. तर आय कम्प्लिटेड माय डिग्री इन 2020. बरेच वेळा लोक इंटरव्ह्यूमध्ये सांगतात आय हॅव कम्प्लिटेड, तर तसं नाही आहे. आय कम्प्लिटेड माय डिग्री. जर तुम्ही वेळ सांगत असाल तर तुम्ही 2020 असं किंवा 2024 सांगत असाल तर तुम्ही सिम्पल पास्ट वापरायचं आहे, तिथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स नाही वापरायचं. वेळ दिला असेल तर सिम्पल पास्ट. आता क्विक समरी बघूया आपण. ऑलवेज यूज हॅज ऑर हॅव प्लस V3 फॉर्म इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यूज केस, डिस्क्राईब ॲक्शन्स फ्रॉम द पास्ट दॅट आर कनेक्टेड टू द प्रेझेंट म्हणजे पास्टमध्ये झाले आहेत आणि प्रेझेंटशी कनेक्ट करतोय तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतोय. हॅज आपण ही शी इट साठीच वापरणार आहे. ही शी इट साठी हॅव नाही वापरणार प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ही शी इट सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे हॅज वापरणार आहे. हॅव युसेज कधी आहे, हॅव कधी वापरणार, तर आय यू वी दे साठी आपण हॅव वापरणार म्हणजे फर्स्ट पर्सन आणि प्लुरलसाठी. त्याबरोबर यू पण आपण यू साठी पण आपण सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो हॅव वापरणार. टाइम ॲडवर्ब्स, डू नॉट यूज एक्झॅक्ट पास्ट टाइम ॲडवर्ब्स लाईक यस्टरडे, लास्ट इयर, त्याच्यासाठी प्रेझेंट परफेक्ट नाही वापरायचं. कॉमन वर्ड्स काय आहेत, तर ऑलरेडी, जस्ट, येट, इव्हर, नेव्हर, सिन्स, फॉर ह्याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे वर्ड्स कॉमन वर्ड्स म्हणून वापरणार आहे. सिन्स आणि फॉर मधला डिफरन्स काय आहे, सिन्स वर्सेस फॉर. सिन्स इंडिकेट्स अ स्पेसिफिक पॉईंट इन टाईम म्हणजे सिन्स 2020, सिन्स 2024 हे जर सांगायचं असेल तर आपण सिन्स वापरणार आहे. आणि फॉर कधी, तर फॉर 5 इयर्स, फॉर 5 मंथ्स, फॉर 1 इयर जेव्हा कॅल्क्युलेटेड टाईम असेल म्हणजे मोजतोय आपण वेळ, तर इथे फॉर वापरणार आहे. द रिझल्ट ऑफ द ॲक्शन इन द प्रेझेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेन इट हॅपन म्हणजे रिझल्ट महत्त्वाचं आहे कशापेक्षा, कधी झाली आहे ॲक्शन, तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स नक्की समजला असावा. जर समजला असेल तर ती क्विज सोडवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.